श्री स्वामी समर्थ ताईंनो। तर आज बघा मी काही शिलाई मशीनच्या कामासाठी माझे सामान जे होतं ते संपलं होतं, तर मी खरेदी करायला आलेली आहे। तर बघा आपण जो बॉक्स घेतो रीलचा त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 पीस असे कलरचे एकसारखे भेटत नाहीत, आपल्याला एकच पीस त्यामध्ये कलरचा भेटतो। त्यामुळे मी ते चूज करून घेत आहे, कलर जे लागतात ते 4-5 असे घेत असते। आणि भरपूर सारे मी एकदा आले खरेदी करायला का जास्तच सामान घेऊन जाते, म्हणजे टायमावर आपल्याला इकडे तिकडे बघायची गरज पडत नाही। आणि पाहिजेतच एक्स्ट्रा कलर आपल्याकडे रीलचे पाहिजेतच आणि कधी पण कामात येतात पटकन। आणि इथे मी फॉलचे कलर पण बघत आहे आणि फॉलचे कलरसुद्धा मी एका याच्यामध्ये 4-4 5-5 घेत असते, जेणेकरून टायमावर आपल्याला पटकन सापडतो। आणि दुकानात सुद्धा गेलं तर कधी कधी कलर आपल्याला तो भेटत नाही, त्यामुळे मी सर्व कलर घेऊन ठेवत असते। आणि इथे मी बटनचे पॉकेट बघत होते, शो बटन, तर खूप महाग आहे ते। आणि गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजला लावले का त्याच्यामध्ये कमी जास्त पैशाचं करतात, त्यामुळे मी दुसरे गोल्डनमध्ये जे बटन आहे ते घेतलेले आहे। तर बघा किती सुंदर सुंदर येते सामान आहे, खूप सारी व्हेरायटी आहे आणि एकदम भारी सामान इथे भेटतं ह्या स्टोअरमध्ये। शीतल स्टोअर आहे हे, संभाजीनगरमध्ये आहे। संभाजीनगरमध्ये हे गुलमंडीमध्ये आहे। तर लेसचे पण खूप छान कलर व्हेरायटी खूप साऱ्या आहेत तिथे, जे लागन ते आहे आपल्याला। तर बघा शॉपिंग करून घरी आलेलो आहे आणि येथे बघा हे बटनचं पाकिट मी गोल्डन कलरचं घेतलेलं आहे, तर भरपूर दिवस हे मला पुरतं। आणि इथं लेसचे बंडलसुद्धा मी आणलेले आहे। गोल्डन शेड मी जास्त यूज करते, त्यामुळे मी गोल्डनचे लेस जास्त घेतलेले आहे। आणि हे बघा डायमंडमध्ये इथे मी गोल्डन सिल्वर असे कलर आणलेले आहे, हे सुद्धा खूप छान दिसतात डिझाईनवरती। तर थोडी महाग आहे ही लेस डायमंडची, त्यामुळे मी ते 3च याचे बंडल आणलेले आहे। आणि हे पहा सिल्वरमध्ये परत लेस आणलेली आहे, दोरी आणलेली आहे। सिल्वर आणि गोल्डन हेच मी जास्त यूज करते आणि कस्टमरला सुद्धा हेच जास्त आवडतं आमच्या एरियामध्ये। तर बघा गोल्डन कलरची मी तर लेस आणलेली आहे, ही डेली यूजच्या ब्लाऊजसाठी खूप जास्त लागते मला। तर बघा इथं रेड कलरमध्ये डोरी आणलेली आहे आणि हे पायपिंगमध्ये लेस आहे, बघा पायपिंग आहे याला आणि लेस डिझाईनसुद्धा आहे। खूप छान असं लुक येतं ब्लाऊजला, डिझाईन करायचं कामसुद्धा पडत नाही, एक सिंगल लेस लावली का खूप छान असं लुक आपल्या ब्लाऊजला येतं। आणि ही प्लेनमध्ये आणलेली आहे, डिझाईनला यूज होते, खूप छान अशी आपली डिझाईन आकर्षक वाटते ह्या लेसने। प्लेनमध्ये गोल्डन आहे ती लेस। आणि हे इथे मी डोरीचे बंडल आणलेले आहे, डोरी मला खूप जास्त प्रमाणात लागते डेली यूजच्या ब्लाऊजसाठी, भरपूर अशी मला डोरी लागते त्यामुळे। आणि इथे बघा मी ही सुद्धा परत डोरीचे मोठाले बंडल आणलेले आहे, 18 मीटरचं एक बंडल आहे ते। आणि होलसेलमध्ये ना खूप स्वस्त सामान भेटतं एकदम खरेदी केल्याच्या नंतर, आणि एक 2-2 बंडल घेतले का आपल्याला जास्त मार्जिन लागते त्याची। तर हे बघा इथे मी मल्टी कलरमध्ये सुद्धा लेस आणलेली आहे। आणि इथे बघा हुकाचं पॉकेट मी पूर्ण घेऊनच येत असते, हुकंसुद्धा खूप क्वांटिटीमध्ये मला लागते त्यामुळे। आणि बघू शकता तुम्ही यामध्ये किती हुकाचे पॉकेट येतात, हे मला 55 रुपयाला पडतं आणि 5 रुपयाला एक हुकाचं पाकिट आपल्याला स्टोअरमध्ये गेलं का 5 रुपयाला एक हुकाचं पाकिट आपल्याला भेटतं। तर याच्यामध्ये आपल्याला किती हुकाचे पाकिट आलेले आहे बघा, हे आपल्याला फायदेशीर ठरतं, त्यामुळे मी हे पॉकेटच घेऊन येत असते आणि भरपूर दिवस हे मला जातात। तर इकडं रीलसुद्धा आणलेले आहे आपण, खूप दिवस हे हुक जातात मला। आणि हे बघा मी इकडे चूज करून घेतलेले आहे रील, कलर चूज करून घेतलेले आहे। तर मी मूनचीच रील इथे यूज करते,
मूनचा धागा खूप छान असतो आणि बारीक असा सॉफ्टमध्ये असतो, जास्त धागा तुटत नाही आहे. त्यामुळे मी मूनचीच रील वापरते आणि खूप छान याचं काम आपलं खूप छान पद्धतीने होतं. फिनिशिंगसुद्धा खूप छान येते शिलाईची. थोडी महाग आहे पण मूनचीच रील मी वापरते. तर हे बघा, आणि आपल्याला चॉकसुद्धा आणलेला आहे. मी ते चॉकचा बॉक्सच घेऊन आलेली आहे. हा चॉकचा बॉक्ससुद्धा मला भरपूर दिवस जातो. तर हा 20 रुपयाचा आहे बघा. 20 रुपयामध्ये मला हा चॉकचा बॉक्स पडलेला आहे. खूप सारे कलरसुद्धा याच्यामध्ये अवेलेबल असतात. तर एकदा असं भरपूर सारं सामान घेऊन आलं. ऑइलच्या बॉटलसुद्धा मी ते आणलेल्या आहेत. ऑइलसुद्धा मशीनला गरजेचंच आहे. एक दिवसाआड मी ऑइल करते मशीनला. आणि इथे काही रेडीमेड ब्लाऊज मला कस्टमरनी सांगितले होते, तर मी इथे मोजकेच ब्लाऊज आणलेले आहे. थोडेच आणलेले आहे, जेवढे सांगितले तेवढे. आता जास्त करून कोणी एवढे प्लेन घालत नाहीत, ज्यांना लागतात त्यांच्यासाठी मी हे आणलेले होते. एल साईज, डबल एक्सेल, एक्सेल साईज अशा पद्धतीने आणलेले होते. आणि कलरसुद्धा जे चालतात तेच आणलेले आहे. तर इथे मी 5 ते 6 ब्लाऊज मी आणलेले आहेत. आणि हे बघा, इथे मी कट पीसमध्ये अस्तर आणलेले आहे. काही कलर माझ्याकडे आहेत घरी. आणि हे बघा, एवढे मी आणलेले आहेत. तरी मला तागेचं आणत असते मी. ताग्यामधलं अस्तरच जास्त यूज करतात लेडीज आता. आणि मोठं माप असलं ब्लाऊजचं का ताग्यामधलंच अस्तर आपल्याला लावावं लागतं. कट पीसमध्ये मोठं ब्लाऊज होत नाही, मोठ्या मापाचं ब्लाऊज होत नाही त्यामुळे. आणि जे आपले 30, 32, 34 साईज आहे ते कट पीसमध्ये होऊन जातं. पण 36, 38 या साईजला फाडूनच आपल्याला ताग्यातलं ब्लाऊज अस्तर यूज करावं लागतं. तर मी इथे डॉलर आणि बनीठणीचा अस्तर यूज करते. आणि ताग्यामध्ये मी जे रनिंग कलर मला लागतात तेच कलर मी आणत असते. तर अशी आपली शॉपिंग आहे. तर हे बघा, मी इथे 4-5 डझन फॉल आणलेले आहेत. पल्लवी फॉल मी इथे यूज करते. ह्या फॉलला धुवायची सुद्धा गरज पडत नाही. खूप छान असा मोठा फॉल येतो हा पल्लवीचा. आणि हे तागे मी पूर्ण तागा आणलेला नाहीये, अर्धे तागे मी करून आणत असते. तर इथे मी बघा, जे कलर मला रनिंगमध्ये लागतात तेच कलर मी आणलेले आहे. आणि काही कलर माझ्याकडे आणलेले आहेत पहिलेच. तर ते काही आणि हे काही भरपूर दिवस पुरतात. कोणी अस्तर घेऊन येतं आणि कोणी नाही आणलं तर माझ्याजवळचंच मी यूज करत असते. तर ह्या पद्धतीने बघा आपली शॉपिंग झालेली आहे. आणि काही नेटचे ब्लाऊज पीस आहेत, ते नेटचे ब्लाऊज पीससुद्धा मी इथे आणलेले आहे. पहिले मी 2-3 बंडल आणले होते या ब्लाऊज पीसचे, तर ते पूर्ण कटलेले म्हणजे पूर्ण विकले गेलेले आहे. आणि स्टिचसुद्धा आपल्याकडूनच करून घेतलेले आहे. तर काही कस्टमरला लागत होते त्यामुळे मी मोजकेच आणलेले आहेत. आणि इथे बघा, काही नवीन साड्यांचे पीस आहे डेली यूजसाठी. तर छान वाटले मला म्हणून मी इथे एक सेट साड्यांचासुद्धा आणलेला आहे. आणि खूप लवकर हे सेट ह्या साड्या आपल्या कटल्या गेलेल्या आहे. आणि बघा, जास्त काही मी आणल्या नाही, डेली यूजसाठीच आणलेल्या आहे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा, मी टाकायचा प्रयत्न करीन. तर हे सगळं आपल्याला आपल्या शिलाईच्या पैशामधूनच खरेदी करावं लागतं. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा एवढ्या सामानासाठी मला 7,000च्या वर पैसे लागलेले आहे. 7,000च्या वरच मला पैसे लागलेले आहे. दिसायला बघा किती आहे. आणि